आज जवळपास 400 वर्ष झाली. आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती साजरी करत आहोत. तारखेप्रमाणेची ही 396वी जयंती. आज 400 वर्ष होऊन झाली तरीही शिवाजी महाराजांचं जे विचार आहेत तर ते आज आपल्यासोबत धगधगतेत, आपल्या रक्तामध्ये सळसळते. आज आपण एवढ्या उत्साहाने आलात, सगळ्या लहान मुलांनी एवढं छान गेटअप केलाय, तुम्ही पालक म्हणून एवढे छानपणे इथं आलात तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा शिवाजी महाराजांचा फक्त विचारांचा उत्सव नाही तर त्यांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा उत्सव आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तेव्हा आपल्याला विचार घालून दिले तर ते विचार आजपर्यंत आणि इथून पुढे भविष्यासाठी आपण ते लागू करणार आहेत. म्हणजे या मातीने खूप सारे नजकते निखारे बघितलेत. सह्याद्रीने कधी मरणाची भीती नाही बाळगली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, राजमुद्रेने कधी लोककल्याणाच्या पलीकडे जाऊनही एक प्रकारे मोठं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर या शिवछत्रपती महाराजांच्या आपण राजमुद्रेने सुरुवात करूया आणि तिथून पुढे आपल्या भाषणाला सुरुवात करू. तर राजमुद्रा सर्वांना माहितीच असेल, तर सोबत म्हणाल तर चांगलीच गोष्ट आहे. प्रदीप चंद्र लेखेव वर्धिष्यु विश्ववंदिता शासीनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी राजमुद्रा आहे तर राजमुद्रेचा अर्थ काय होतो? प्रतिपचंद्र लेखेव. प्रतिपचंद्र लेखेव म्हणजे काय? प्रतिपदेचा चंद्र. प्रतिपदेचा चंद्र म्हणजे कधीचा? तर अमावस्येनंतरचा चंद्र. चंद्राची कोर जशी हळूहळू मोठी मोठी होत जाते आणि पुनवेपर्यंत चंद्र मोठा होतो आणि सारं जग ते एक प्रकारे मोठ्या चंद्राला वंदन करतं. तर त्याचप्रमाणे जसजशी चंद्राची कोर वाढत जाते तशी तशी आपली राजमुद्रा जी आहे म्हणजे शहाजी पुत्र म्हणजे शहासूनो शिवशेषा म्हणजे शहाजी पुत्र शिवाजी महाराज यांची सुद्धा राजमुद्रा आपल्या लोककल्याणासाठी तशीच पुढे तेवत जाणार आहे ही आपली राजमुद्रा सांगते. अगदी बालपण जर बघितलं शिवाजी महाराजांचं तर माता जिजाऊंचं ते म्हणजे समोर बसलेल्या सर्व माता भगिनी तर आपल्या बालकांना शिवाजी महाराजांप्रमाणे जर आपण संस्कार दिले तर किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आपल्याला एवढा मोठा राजा लाभलेला आहे आणि त्यांचे एवढे मोठे आपल्याकडे एक वेगळे विचार आहेत तर ते नक्कीच आहेत. म्हणजे माता जिजाऊंनी अगदी शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाल्यापासून ते महाराजांचं बालपण अगदी महाराजांचं पहिली शपथ घेण्याचं वर्ष असेल 15व्या-16व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वरला शपथ घेतली, बोटाकाची करंगळी कापली आणि शपथ घेतली. शपथ काय घेतली? तर आपल्या मावळ्यांसोबत, तर आपल्या साम्राज्यामध्ये जे काय अन्यायाचं वातावरण आहे, जे परकीय सत्ता आल्यात, परकीय सत्तांमधून आपल्या मंदिरं उद्ध्वस्त केले जातात, आपल्या महिलांवरती अत्याचार केले जातात, किती दिवस सहन करायचं हे? म्हणजे आपल्यावर होणारे अत्याचार किती दिवस सहन करायचे असे बाल शिवाजी म्हणतात. म्हणजे अवघं 15-16 वर्षाचं वय. म्हणजे आज 15-16 वर्षामध्ये आपण काय करतो, आपली मुलं काय करतात तर हे बघण्यासारखे, विचार करण्यासारखे. पण रायरेश्वरावरती प्राचीन शिव मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतात की आपलं हे राज्य व्हावं ही श्रीची इच्छा. म्हणजे हिंदवी स्वराज्य व्हावं. हिंदवी स्वराज्य म्हणजेच काय? तर आपल्या रयतेचं आपलं स्वतःचं राज्य. परकीय सत्तांच्या खाली किती दिवस साखरी करणार? माता जिजाऊंनी एक प्रकारे शिवाजी महाराजांना संस्कार काय दिले तर माझा मुलगा कोणाची चाकरी करणार नाही. कारण तिकडं उत्तरेकडून येणारं मोगलांचं सगळं साम्राज्य असेल किंवा दक्षिणेला आदिलशाही असेल किंवा मग निजामशाही, तर यांच्याकडे आपण किती दिवस चाकरी करणार? तर माझा असा मुलगा घडला पाहिजे की जो आपलं स्वतःचे साम्राज्य निर्माण करेल. म्हणून माता जिजाऊंना काय म्हटलं जातं तर स्वराज्याची जननी म्हटलं जातं. आणि स्वराज्याच्या जननीमध्ये एक प्रकारे योगदान आहे शहाजी राजांचं, एक पराक्रमी योद्धा. शहाजी राजांचं जर आपण बघितलं तर शहाजीराज पहिले सुरुवातीला निजामशाहीमध्ये होते. निजामशाही जर बघितलं तर आजचं अहिल्यानगर किंवा अहमदनगर तेव्हाचं, तर निजामशाहीचं राज्य तिथे होतं. दक्षिणेमध्ये विजापूरला आदिलशाही होती, पुढे गोवळकोंड्याला कुतुबशाही होती. मग हे सगळ्या साम्राज्यामध्ये आपले मराठा सरदार वेगवेगळे सुभेदार म्हणून काम करत. मग माता जिजाऊंचं असं म्हणणं आलं की आपलेच मराठा सरदार, आपलेच मराठी लोक एकमेकांसोबत लढतायत, एकमेकांनाच मारतायत, तर मग का नाही आपलं राज्य व्हावं? म्हणजे आपलं साम्राज्य निर्माण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांवरती ते संस्कार केले. मग शहाजी राजे हे निजामशाहीमध्ये होते. उत्तरेकडनं मोगलांचं साम्राज्य आलं, मोगलांसोबत त्यांनी इंग्रजांनी लढा दिला, पण ते एक दुसऱ्याच्या सरदार म्हणून त्यांनी काम केलं. नंतरच्या काळामध्ये आदिलशाही दरबारामध्ये गेले शहाजी राजे. शहाजी राजांकडे दक्षिणेची खूप मोठी जबाबदारी होती. दक्षिणेची मोठी जबाबदारी पार पडत असताना शहाजी राजे कर्नाटक मोहिमेवरती होते. मग त्या काळामध्ये शहाजी राजांना पुणे असेल, सुपे असेल या परगण्याची जबाबदारी दिली. मग ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रामुख्याने मग माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये आणण्यात आलं.
मग पुण्यामध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजांनी पूर्ण अख्खा आपला जो मावळचा परिसर, सह्याद्रीचा परिसर पिंजून काढला. आपल्या मावळ्यांसोबत, आपल्या सवंगड्यासोबत एक प्रकारे त्यांनी आपला पूर्ण परिसर पिंजून काढला आणि जो काय आपल्या रयतेवरती अन्याय होतोय तर तो अन्याय आपल्याला दूर करायचा याच्यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून रायरेश्वराच्या शपथेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जो किल्ला ताब्यात घेतला, पहिलं जे आपलं स्वराज्याचं तोरण बांधलं, तर ते तोरण म्हणजे कुठलं, तर तोरणागड. तोरणागड एक प्रकारे बघितला तर भौगोलिक दृष्ट्या खूप कठीण होता, तेव्हाही कठीण होता, आजही बघितलं तर तेवढाच कठीण आहे. म्हणूनच त्याला नाव दिलं होतं प्रचंडगड. म्हणजे तोरणा किल्ल्याचं पहिलं नाव बघितलं तर प्रचंडगड. तो असा प्रचंडगड आहे की तो आपल्याला आपल्या साम्राज्यात आला तर आपलं स्वराज्य विस्तार करायला आपल्याला मदत होईल, म्हणून महाराजांनी पहिला तोरणागड आणला. मग तोरणा किल्ला घेतला, हळूहळू बाकीचे किल्ले घ्यायला लागले. पण मग झालं काय, तर आदिलशाही दरबारामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. का झाली, कारण शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशाही दरबारी. मग आदिलशाही दरबारी आहेत तर एक प्रकारे त्यांचाच मुलगा आपल्याच विरुद्ध काम करतोय. मग आदिलशहाने काय केलं, शहाजीराजांना कैद केलं. शहाजीराजांना कैद केल्यामुळे झालं काय, तर एका साईडला शिवाजी महाराजांना आपलं साम्राज्य वाढवायचंय आणि एका बाजूला आपल्या वडिलांना कैद केलंय. मग आता करायचं काय, खूप मोठा प्रसंग निर्माण झाला, खूप अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. जर आदिलशहाने शहाजीराजांसोबत काय केलं तर मग महाराजांनी एक युक्ती लढवली. म्हणजे महाराजांचा मुत्सद्देपणे बघा, म्हणजे महाराजांचे विचार बघा, की आपल्या शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र. म्हणजे तेव्हाचा तो आदिलशहाचा शत्रू म्हणजे उत्तरेमधला मोगल. मग मोगल साम्राज्य तेव्हा शहाजहानचं राज्य होतं दिल्ली सल्तनतमध्ये. तर मग शहाजहान सोबत पत्रव्यवहार केला. शहाजहानचा एक प्रकारे सेनापती मुराद बक्ष याच्यासोबत पत्रव्यवहाराचे आजही आपण पुरावे बघतो. आणि पत्रव्यवहार काय केला, की आम्ही थोडे अडचणीत सापडलो, तुम्हाला जी मदत लागेल आम्ही ती करू, तुम्ही आम्हाला मदत करा. मग ती मदत कशाच्या बाबतीत असेल, काही वतनदारीच्या बाबतीत असेल, काही मनसबदारीच्या बाबतीत असेल. मग ही मदत करण्याची तयारी दर्शवली मोगलांनी, कारण मोगलाकडे प्रचंड सैन्य, मोगलाकडे घोडदळ, पायदळ सर्व काही प्रचंड. मग मोगलाला एक प्रकारे दक्षिणेत विस्तार करायचा होता. मग दक्षिणेत विस्तार करायचा तर आदिलशहावरती दबाव टाकला. मग आदिलशहावरती दबाव टाकला तर शहाजीराजांची सुटका त्यामध्ये झाली. म्हणजे शिवाजी राजांचा पहिला मुत्सद्देपणा जर बघितला तर आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी एक प्रकारे महाराजांनी काय केलं, तर आपल्या शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र आणि त्याच्यासोबत हात मिळवणी करून एक प्रकारे शहाजीराजांची सोडवणूक केली. मग आता आदिलशहा एक प्रकारे थोडा शांत झाला, पण मोगलाचा विस्तार मात्र होत झाला. कारण मोगल म्हणजे काय चांगला माणूस नाही, म्हणजे मोगल म्हणजे एक व्यक्ती नाही तर एक ती विचारधारा होती की जी अन्याय करत होती, ती अत्याचार करत होती, जे आपले मंदिर आहेत, मंदिरं उद्ध्वस्त करणे, लूट करणे, तर ही त्यांची रणनीती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अजून मोहीम आणली आणि शिवाजी महाराजांची मोहीम म्हणजे सुरतेची लूट आपल्या सगळ्यांना माहिती असते. सुरतेची लूट केलेली, पण सुरतेची लूट करणं काही सोपं नव्हतं आणि सुरत भेदणंही सोपं नव्हतं. म्हणजे महाराजांचा एक जे टीम वर्क आहे, महाराजांनी जे आपलं अष्टमंडळ निर्माण केलं होतं, अष्टप्रधान मंडळ, म्हणजे आपल्या राज्यकारभारामध्ये आपण एकट्यानं राज्यकारभार करायचा नाही, तर आपल्या रयतेला घेऊन, म्हणजे जसे तुम्ही सगळेजण आपल्या सोसायटीमध्ये सगळेजण एकत्र येऊन कार्यक्रम राबवतात, सगळेजण समितीमध्ये एकत्र येत आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतात, तसं महाराजांनी जबाबदाऱ्या दिल्या होत्या. म्हणजे त्यांचे ते विचार आपण आजही रुजवले पाहिजेत आणि आपण ते करतोय. म्हणजे बघा, महाराजांनी एक गुप्तहेर खातं निर्माण केलं होतं. गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण आहेत, कोणाला माहिती आहे आपल्यापैकी? बहिर्जी नाईक, बरोबर. तर महाराजांचं गुप्तहेर खातं आज एवढं, म्हणजे आजही जर बघितलं तर आपल्याकडे ज्या इंटेलिजन्स संस्था आहेत वगैरे, तर त्या प्रकारे तेव्हा काम करतं. कुठलेही संस्था म्हणजे एक कम्युनिकेशनची माध्यमं नसतानाही मग महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या माध्यमातून सुरतेच्या एक प्रकारे रणनीती आखली, प्लॅन केला आणि सुरतेची लूट केली. सुरतेची लूट केल्यामुळे काय झालं, की मोगल सम्राट अजून भडकला आणि मोगल सम्राटाने ठरवलं की आता पुढे आगेकूच करायची म्हणजे काय, तर महाराजांचं जे काही साम्राज्य तर ते उद्ध्वस्त करायचंय. म्हणून महाराजांचे साम्राज्य उद्ध्वस्त करायला त्यांनी एक प्रकारे मिर्झा राजा जयसिंग आणि दलेर खान सोबत खूप मोठी फौज पाठवली. कुठे पाठवली, तर पुरंदरच्या किल्ल्यावर. पुरंदर किल्ल्याला वेढा घातला, प्रचंड सैन्य आलं, प्रचंड घनघोर युद्ध झालं, तिथं आपले भरपूर सैनिक मारले गेले. महाराजांना चिंता काय पडली, की अरे आपण एवढे लोक कमवलेले आहेत, आपले सैन्य एकतर त्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच कमी आहे आणि आपलं सैन्य जर इथंच असं धारादेवी पडलं तर नक्की करायचं काय. म्हणजे महाराजांचे विचार बघा, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो ना, कधी कधी काही गोष्टींमध्ये 4 पावलं मागे आलं तरीही ते फायद्याचं असतं. कारण का, सिंह जो आहे तर तो 4 पावलं मागे येऊन मोठी झेप घेत असतो आणि मोठी झेप ही स्वराज्याची घेत असतो. शिवाजी महाराजांनी तेच केलं. पुरंदरचा लढा सर्वांना माहिती असेल, कदाचित त्याच्यात काय घडलं हे कमी लोकांना माहिती असतं.
पुरंदरचा तहामधून आपल्या सगळ्यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये खूप डेली लाईफ मध्ये खूप अडचणी असतात. कोणी काहीतरी आपल्यासोबत वेगळ्या प्रकारे वागत असतं, काहीतरी अडचणी येतात, आर्थिक असतील, सामाजिक असतील किंवा मानसिक असतील. महाराजांनाही तेच पेचामध्ये पडलं होतं की आपले लोक मारले जातात आणि आपल्या स्वराज्यावरती घाला घातला जातो. मग काय करायचं? तह करायचा. एक प्रकारे एक तह करायचा आणि त्याच्यामध्ये आपली कूटनीती आखायची. महाराजांनी काय केलं तर पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंग सोबत तह केला आणि पुरंदरचा किल्ला सोबत एकूण 23 किल्ले जे जिंकले होते तर 23 किल्ले देऊन टाकले. त्याचबरोबर काय केलं तर राजे संभाजी, तर संभाजी यांना एक प्रकारे त्यांच्यामध्ये मनसबदार म्हणून देण्यात आलं आणि आग्र्याच्या भेटीचं स्वीकारलं. म्हणजे आग्रा भेटीला महाराज जाणार होते. तर त्या तहानुसार म्हणजे एक प्रकारे मोठी रिस्क होती. एक प्रकारे जनतेमध्ये थोडी अस्वस्थता होती की काय होईल आता नक्की. म्हणजे महाराजांनी असा तह केलाय, एक प्रकारे हरल्यासारखी भूमिका होती. पण त्याच्या मागे जर बघितलं तर महाराजांची अदृश्य रणनीती होती. अदृश्य रणनीती काय? ठीक आहे, आपले लोक इथं मरतायत तर आपण त्यांना वाचूया, पण हे किल्ले जात आहेत आपले तर किल्ले आपण पुन्हाही घेऊ शकतो. आणि महाराजांनी तेच केलं. मग पुढे आपल्याला माहिती की आग्र्याची सुटका, आग्र्यामधून महाराज आले आणि त्यानंतर पहिली जी गोष्ट केली महाराजांनी तर ती म्हणजे काय तर आपल्या स्वराज्यामध्ये जो आपला सिंहगड आहे, गड आला सिंहगड आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर तेव्हाचा तो कोंढाणा किल्ला, तर महाराजांनी ठरवलं की आपले ते 23 किल्ले गेलेत पण ते आपल्याला परत घ्यायचे. आणि जवळपास पुरंदरच्या तहानंतर पुढच्या 10 वर्षातच 350 पेक्षा जास्त किल्ले महाराजांनी आपल्या साम्राज्याला जोडले. तर ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की महाराजांनी आपल्याला म्हणजे एक पाऊल मागे आला, 4 पाऊल मागे येऊन सुद्धा खूप मोठी झेप घेतली. 350 पेक्षा जास्त किल्ले म्हणजे छोटी गोष्ट नाही. आणि त्याच्यामध्ये तानाजी मालू सारखे असतील किंवा येसाजी सारखे असतील, बाजी पालसरकर असतील, तर यांच्यासारखे सवंगडी जोडले हे मावळे आपल्या स्वराज्याला जोडले. महाराजांच्या विचारांमधून अजून एक आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचंय. तर आपल्या सर्वांना अगेन माहिती असेल की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट सर्वांना माहिती असेल. कारण कल्याण आणि भिवंडीच्या प्रांतामध्ये महाराजांनी एक प्रकारे मोहीम आखली होती, एक प्रकारे स्वारी केली आणि तिथल्या सुभेदाराला एक प्रकारे हरवलं. आणि सुभेदाराला हरवल्यानंतर जे आपले सेनापती होते आबाजी सोनदेव, तर आबाजी सोनदेव यांनी काय केलं तर कल्याण प्रांत जिंकून घेतला. पण कल्याण प्रांत जिंकून घेतला म्हणून तिथली खूप सारी संपत्ती लुटून आणली, सोनं नाणं सगळे दागिने लुटून आणले. पण त्यांनी आणताना काय केलं तर तिथल्या सुभेदाराची सून जी अतिशय देखणी होती, अतिशय सुंदर, तर त्या सुनेला कैद करून आणलं. त्यांना काय वाटलं की चला महाराजांसमोर आपण जर त्यांना सादर केलं, महाराजांसमोर जर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सादर केलं तर महाराज खुश होते. म्हणजे बघा महाराजांचे विचार काय आहेत. आणि एक प्रकारे एका सैन्याने काय केलं तर त्यांनी त्यांना त्या सुनेला कैद करून आणलं, पालखीमध्ये बसून आणलं आणि वाटलं की आता चला महाराज खूप खुश होतील. मग महाराजांसमोर गेले आणि बघा 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 महाराज मी काय आणले तुमच्यासाठी एक नजराना पेश केला, तुमच्यासाठी एक नजराना मी तुमच्यासमोर पेश करतो. आणि जेव्हा त्या सुभेदाराच्या सुनेला समोर आणतात ते आणि महाराज बघून एकदम संतापतात, अरे हे काय केलं तू. म्हणजे त्यांना वाटलं की महाराज खुश होती, पण हे काय केलं तू. म्हणजे आपल्या स्वराज्यामध्ये स्त्रीला एक प्रकारे माते समान बहिणी समान आपण मानतो आणि शत्रूची स्त्री जरी असेल तरी तिलाही आपण माते समान बहिणी समान म्हणतो. तुझी हिंमत कशी झाली त्यांना आणायची. तर महाराज त्या स्त्रीजवळ गेले आणि म्हटले, म्हणजे काय म्हटले असतील महाराज, बघा महाराजांचे विचार काय. आपण आजच्याही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आजूबाजूला काय चाललंय बघतो, सोशल मीडियामध्ये असेल, वृत्तपत्रामध्ये असेल, आपण बघतो वाचतो की किती अन्याय अत्याचार चालू असतात. पण महाराज काय म्हटले, तुमच्यासारख्या जर माझ्या आई असत्या, तुमच्यासारखी जर माझी माता असते तर आम्ही सुंदर जन्मला असतो, आम्ही तेवढे सुंदर झालो असतो. म्हणजे महाराजांनी त्या स्त्रीचा एक प्रकारे कुठलाही अपविचार न करताही आपल्या माते समान आपल्या आई समान त्यांना मांडलं. तर हा महाराजांचा विचार आहे आणि हा महाराजांचा विचार आपल्याला आजही महत्वाचा. महाराजांनी त्यांना एक प्रकारे सन्मानाने साडी चोळी बांगडी करून एक प्रकारे सुरक्षेने तिथे त्यांच्या घरी पाठवलं. अजून एक गोष्ट आहे, आता ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आपण आपल्या मुलांवर जे संस्कार करू तर आपल्या मुलांवर संस्कार ह्या गोष्टींमधून केले पाहिजे. आपल्या मुलांना आपण जर बघितलं तर ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. अजून एक गोष्ट आहे की बेलवाडीची गोष्ट खूप कमी लोकांना आपल्यापैकी माहिती असेल. बेलवाडीची गोष्ट जर बघितली तर एक पराक्रमी योद्धा स्त्री कशी होती आणि त्या पराक्रमी शत्रू सैन्यातली जरी स्त्री असेल तर तिचा कसा आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. सावित्रीबाई एक प्रकारे त्यांचं नाव आहे. तर बेलवाडी संस्थान होतं कर्नाटकमध्ये छोटंसं संस्थान आहे. तर सावित्रीबाई देसाई, तर तिथे आपले मराठा सैन्य जात असतात, एक प्रकारे कर्नाटक जबाबदारी दिलेली असते आणि जाता तिथं एक प्रकारे
घनघोर युद्ध होतं. पण त्या युद्धामध्ये तिथला सुभेदार मारला जातो. तर आपला पती मारला गेला याचं दुःख बाळगून खचून न जाता तर ती महिला सावित्रीबाई देसाई निकराने लढली आणि जवळपास 27 दिवस आपल्या मराठी फौजेला त्यांनी झुंजवत ठेवलं. आणि एवढे दिवस झुंजवत ठेवलं तर ते बघून तो जो सुभेदार होता मराठा सैन्याचा, तर त्याने काय केलं, त्या महिलेसोबत एक प्रकारे अत्याचार केला, एक प्रकारे तिचा एक प्रकारे अपमान केला. तर हे ऐकून शिवाजी महाराज भयंकर संतापले. शिवाजी महाराजांनी तीव्र आदेश दिला की त्याचे डोळे काढा. म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार बघा, तर अन्याय आहे तर अन्यायाला एक प्रकारे लगेच तोंड दिलं पाहिजे आणि अन्याय दूर केला पाहिजे. तर त्याचे डोळे काढा असं म्हणले आणि महाराजांनी शत्रू सैन्याच्या स्त्रीच्या पराक्रमाला एक प्रकारे अभिनंदन केलं आणि एक प्रकारे त्यांचाही सन्मान केला. तर अशा अनेक गोष्टी आहेत महाराजांच्या की ज्या आपल्या आजच्या जीवनामध्ये आपण लागू केल्या पाहिजे. महाराजांचे विचार जर बघितले तर शेतीपासून असू द्या, पर्यावरणापासून असू द्या, एक प्रकारे आरोग्यापासून असू द्या, ते एक प्रकारे अर्थकारण, समाजकारण, राजकारण आपण जे आज बघतोय तर त्याची पाळीमुळे महाराजांनी तेव्हा घातली होती. मराठी भाषा आज आपण बघतोय, मराठी भाषेचं एक प्रकारे उत्तरेत काहीतरी चालू आहे, आपल्या महाराष्ट्रात काहीतरी चालू आहे, दक्षिणेला काय चालू आहे. महाराजांनी तेव्हा फारसी भाषेचं प्रभुत्व होतं, आपल्याकडे यवनांचं राज्य होतं, हिंदीचं सोडा, हिंदी नव्हतीच तेव्हा, उर्दू भाषा. मग ह्या भाषांचा एक प्रकारे पगडा होता. मग आपण जर आपलं स्वराज्य उभा करायचंय, आपलं साम्राज्य उभे करायचंय, तर आपली भाषा असली पाहिजे. महाराजांनी आपला स्वतःचा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. आपल्या खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती की आपल्या भाषेचा शब्दकोश. महाराजांवर विचार कोणाचे होते, महाराजांवर एक प्रकारे महाराजांकडे अनुभव कोणाचे होते, तर आपल्याला जावं लागेल जुन्या गोष्टींमध्ये. 13व्या शतकामध्ये, 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज आपल्यापासून आळंदी जवळच आहे, देहू जवळच आहे. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेचा एक प्रकारे पाया रचला. ज्ञानदेवे रचिले पाया, नंतर तुका झालासे कळस. ज्ञानदेवे रचिले पाया, तुका झालासे कळस. मराठी भाषेचा पाया ज्ञानदेवांपासून ते नंतर संत नामदेव असेल, संत तुकाराम महाराज तर शिवाजी महाराजांचे समकालीन. मग त्यांच्या अनेक भेटी झाल्या आपण बघतोय, देव आपल्यापासून जवळ आहे, तर त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर तुकाराम महाराजांची अनेक कीर्तनं शिवाजी महाराजांनी ऐकली, त्याच्यामधून आपल्या मराठी भाषेला समृद्ध करायचं काम कोणी केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे आपण म्हणतो की फक्त इतिहासाच्या पानामध्ये नाही, तर इतिहासाच्या पानांमधूनही बाहेर रयतेच्या मनामध्ये आणि प्रत्येक कणाकणामध्ये, या मातीच्या प्रत्येक कणामध्ये राज्य करणारा हा राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं बोलावे तेवढे कमी आहे, बोलावं तेवढं कौतुक कमी आहे, ऐकावं तेवढं कमी आहे, आपण अनुभवावं तेवढं कमी आहे, आपल्यात आत्मसात करावं तेवढं कमी आहे. तर त्यामुळेच आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचे विचार ते करोडो वर्ष राहणार आहेत आणि आपल्यामध्ये आपण घेतले पाहिजेत. एक छोटासा विचार आपण आपल्यात घेतला तरी खूप मोठ्या गोष्टी होतील. बऱ्याच गोष्टी आहेत महाराजांबद्दल बोलायच्या. आज शिवनेरीवरती एवढा मोठा उत्सव झाला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर असू द्या, भारतभर असू द्या किंवा जगभरामध्ये सुद्धा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्या मराठी लोक गेले तर ते त्या ठिकाणी आपली शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. आणि जयंती फक्त साजरी करणं आजच्या एका दिवसापुरतं नसलं पाहिजे, तर ते अनेक दिवसांचा असलं पाहिजे किंवा आपल्या प्रत्येक 24 तास आपल्यासोबत गोष्ट असली पाहिजे. म्हणजे जयंती पुरतं एकत्र यायचं, जयंती पुरतं गाजावाजा करायचा, डीजे लावायचा आणि तेवढं साजरं करायचा, फोटो टाकायचे सोशल मीडियावर, तर ते न होता आपल्या विचारांमध्ये असलं पाहिजे. कारण आपल्या प्रत्येकाला महाराजांबद्दल अर्धा तास तरी बोलता आलं पाहिजे. महाराजांबद्दलच्या सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे. कारण महाराजांबद्दल बोलायचं म्हणलं एक आठवडा काही महिनाही बोलायचं नाही, एवढ्या गोष्टी आहेत. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र सगळ्यांनी वाचलं पाहिजे. तर हे आपल्या आजच्या गोष्ट माणसांची मदत होतं. ऍक्च्युली माझं नाव प्रमोद वडवकर, मी गोष्ट माणसांची हा एक इनिशिएटिव्ह घेतो आणि या इनिशिएटिव्ह मधून आपण वेगवेगळ्या गोष्टी सादर करत असतो. त्याचाच हा अंक आहे. आज आपल्या विजय सोसायटीमध्ये ह्या एक प्रकारे उत्सवाच्या निमित्त बोलण्याची संधी मिळाली. मी सर्वप्रथम अजित सर आणि अभिजित सर यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी इथं एक प्रकारे बोलायला संधी दिली. समितीसमोर सगळ्यांसमोर एक प्रकारे विषय मांडला आणि आज बोलता आलं. तर आपण एक प्रकारे आता शेवट करणार आहोत की शिवगर्जनाने. मगाशी कोणत्याही ताईने, छोट्या ताईने आपल्याला खूप छान शिवगर्जना म्हटलेली, तर तिनंच येऊन पुढे म्हटली तर खूप छान होईल. माही शिवगर्जना कोणी अजून म्हणणार असेल तर पुढे या आणि सगळ्यांनी एकदम मोठ्या आवाजात म्हणायचंय, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. शिवगर्जना घेऊया आपण. ठीक आहे, ठीक आहे. बाई वरती आहे.
आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गणपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार वंदित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. नमस्कार सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता आपले भगवत सर यांनी अतिशय महाराजांविषयी आपल्याला प्रबोधन केलं आणि त्याबद्दल मी आणि त्यांचे सहकारी यांना हात श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार. जय युवराज.